बाळापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंची शिवसेना या उमेदवाराचं पाड सध्या जड असल्याचं दिसतंय। ग्राफिक्स मध्ये बघूयात तन्मय नेमकं काय दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असणार त्यावर एक नजर टाकूयात, पाहूयात बाळापूरचं चित्र काय असेल। बाळापूरमध्ये नितीन देशमुख ठाकरे गटाचे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। तर बळीराम शिरस्कर यांना शिवसेना शिंदे गटाचे मात देतील नितीन देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे। बाळापूरमध्ये संभाव्य आमदार असणार आहेत नितीन देशमुख असा हा आपला सर्वे सांगतोय। साम टीव्हीने केलेला हा सर्वे आहे आणि या सर्वे मध्ये नितीन देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संभाव्य आमदार पाहायला मिळतात। नेमकी त्याची काय कारणं आहेत, बलस्थानं काय आहेत नितीन देशमुखांची? निश्चितच तन्मय आपण बघितलेलं होतं, नितीन देशमुख नेहमी खरं तर चर्चेत राहिलेले शिंदे गटावर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप त्यांनी केलेले होते आणि त्यांचा जो एक अजेंडा होता त्याचा कुठेतरी बाळापूरमध्ये त्यांना फायदा होताना दिसतोय। मात्र नेमका जनतेने त्यांना कौल का दिलाय, आमचे प्रतिनिधी अनिल दंदी यांच्याकडूनच आपण सविस्तर जाणून घेऊया। आपण आहोत सध्या बाळापूर मतदारसंघात। या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे नितीन देशमुख यांची या मतदारसंघावर वर्चस्व राहिलेले आहे। या 2024च्या निवडणुकीमध्ये महायुतीचे बळीराम शिरस्कार, वंचित बहुजन आघाडीचे नतीफुद्दीन खतीब आणि महाविकास आघाडीचे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाचे नितीन देशमुख हे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। काल दुपारपर्यंत मतदानाची जी संख्या होती ही मंदावली होती आणि त्यानंतर 6 वाजेपर्यंत तब्बल 70% मतदान या मतदारसंघामध्ये झालेलं आहे। बाळापूर, पातूर आणि अकोला तालुक्याचा काही भाग या मतदारसंघामध्ये येतो। बळीराम शिरस्कार आणि नितीन देशमुख यांच्यामध्ये काल हा जो हे द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळालं आणि याच्यातूनच असं दिसून येत आहे की नितीन देशमुख यांच्याकडे मतदारांचा हा जो ओघ आहे हा पाहायला मिळाला आहे। विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे निश्चित आपण सांगू शकत नसलो तरी मात्र नितीन देशमुख यांचं पारडं इथं आता जड झालेलं आहे असं दिसून येत आहे।